नाशिक शहर सध्या स्मार्ट सिटी म्हणून कार्यरत असून काही ठिकाणी या स्मार्ट सिटीचा बोजावारा झालाय। नाशिक स्मार्ट सिटी फक्त नावालाच असून खरी परिस्थिती वेगळी असल्याचं समोर आलंय। स्मार्ट नाशिकचे लोक चक्क खड्ड्यातून पाणी पिण्यासाठी काढत असल्याचा प्रकार समोर आलाय। नाशिक महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी कंपनीच्या स्मार्ट अधिकारी व स्मार्ट ठेकेदार व महापालिकेचे स्मार्ट अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक शहरामध्ये पूर्णपणे पाणी टंचाई असल्याचं या घटनेने निदर्शनास आले। धरणात पाणी आहे, टाक्यात पाणी आहे, लाईन मध्ये पाणी आहे पण नळाला नाही, अशी परिस्थिती सध्या काही ठिकाणी आहे। सर्व व्यवस्था बिघडली गेली असून गेल्या 5 वर्षांपासून निष्क्रिय आणि बेजबाबदार स्मार्ट सिटीच्या कामामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। स्मार्ट सिटीच्या स्मार्ट नाशिकमध्ये आजही खेड्याला लाजवेल असे पाणी पुरवठ्याचे काम चालू आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा आज नाशिकमध्ये शौचालयांना पाणी मिळत नाहीये। ज्या नाशिककरांना पूर्वी भरपूर पाणी दिले जात होते, आज त्यांना खड्ड्यातून पाणी घ्यावे लागते। ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट या शहरात पाहायला मिळते। हेच घाण मलमूत्र दुर्गंधयुक्त पाणी आज नागरिकांना प्यावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत असून त्यामुळे शहरात कावीळ, जुलाब, हिवताप वगैरे आजारांची मोठ्या प्रमाणावर लागण झाली असून घराघरात रुग्ण हा बघायला मिळतोय। करोडो रुपये खर्च होतात पण ते कारणी का लागत नाही? या कामांची कसून चौकशी का होत नाही? संबंधितांना योग्य शासन का होत नाही? हे खरेच खूप मोठे लोक आहेत का की त्यांना सर्वजण घाबरतात? यांच्या संपूर्ण कामाची चौकशी झालीच पाहिजे व नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे। स्मार्ट सिटी कंपनीच्या ठेकेदारांना काळ्या यादीत ताबडतोब टाका। माननीय आयुक्त व शासनाने याची ताबडतोबीने दखल घ्यावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येते। आता या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष जाईल का? प्रशासन यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागू नये। एबी न्यूज करिता विवेक कडवे, नाशिक।